गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि ओम तत्सत्। माझ्या श्री गुरूंना नमस्कार करते, सगळ्या संतांना नमस्कार करते, माझ्या आराध्य देवतांना नमस्कार करते आणि सुरू करते. नारद भक्ती सूत्र हा विषय चाललाय. आता नारद भक्ती सूत्रात आपण पाहिलं की भक्ती म्हणजे काय, आणखीन ती कशासाठी करायची. भक्ती खरं म्हटलं तर केली जात नाही, ती व्हावी लागते. ती अकृत्रिम असते, ती हृदयात नाही येते, त्यामुळे ती व्हावी लागते. ती जाणीवपूर्वक करता येत नाही. भक्ती जी आहे तर ती आता भक्ती करायची म्हणून जाणीवपूर्वक करता येत नाही, तर ती आतून यायला लागते. आणखीन त्याच्यासाठी प्रेम हा त्याचा स्थायी भाव आहे. बरं, भक्ती जी त्याची आवश्यकता का आहे, तर भगवंताची प्राप्ती होण्याचं सगळ्यात सोपं साधन भक्ती हे आहे. ज्ञानाने काय होतं, ज्ञान चांगलं आहे वगैरे सगळं बरोबर आहे, फार पटकन माणूस पोचतो, पण त्याचबरोबर तिथे मोठा धोका असतो की तितक्याच जोरात तो खाली आपटू शकतो. अज्ञानाच्या बद्दल माऊली म्हणतात ना की नवल ज्ञानाची गोठी विशेषण लगे अज्ञानाचे पाठी, ज्ञानी याचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. हे जे सांगितलेलं आहे हे ज्ञानाच्या बाबतीत हा धोका असतो की अहंकार वाढतो, आणखीन मग त्याची अधोगती होऊ शकते. तो स्वतःला फार मोठा समजायला लागतो, इतरांना तुच्छ समजायला लागतो. जिथे अशी तुलना येते तिथे द्वैत येतं, आणि जिथे द्वैत येतं तर तिथे अद्वैत नाही, तिथे परमात्मा नाही. हे असं असल्यामुळे ज्ञानाच्या जोडीला जर का भक्ती असली तर माणसाचे पाय जमिनीवर राहतात. करता करविता ईश्वर आहे, माझ्या हातात काही नाहीये, मी कोणी नाही, मी त्याचा अंश आहे, आणखीन मी तद्रूप आहे, याच्याबद्दल काल विचार केला होता. आणखीन हा जर का आपण विचार मनात ठेवू शकलो तर मग कुठेही अहंकार येत नाही. आणखीन ईश्वर इच्छेने सगळं चाललंय अशा पद्धतीने त्या भक्तीतल्या अनन्यतेची सुरुवात होते. काल जे पाहिलं होतं तर ते पहिले 4 आपण सूत्र बघितली होती. पुढली जी आहेत तर ती सुद्धा त्याच्याच संदर्भात आहेत की जेव्हा अशी भक्ती प्राप्त होते तर त्यावेळेस तो माणूस कसलीही इच्छा करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, कशाबद्दल शोक करत नाही. शोक जो असतो तो गेलेल्या वस्तूबद्दल असतो. एखादी वस्तू नाहीशी झाली तर शोक असतो, आणि चिंता असते ती आगामी होणाऱ्याबद्दल असते. ह्या दोन्ही गोष्टी त्याच्याजवळ नसतात, कारण त्याला कसलीही इच्छा राहत नाही. एक ईश्वर मिळाल्यानंतर आनंदाचा सगळा झरा आपल्याला मिळाला, आणि तो झरा मिळाला की दुसरी कसली इच्छा राहणार आहे. जगात कसलीही इच्छा उरत नाही. अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृसेच्या अडदरू काहीच नाही. तैसे हृदय जे प्रसन्न होये तरी दुःख कैसे के आहे. तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्म स्वरूपी. हे असं होऊन जातं. आणखी म्हणून तो कधी कसलाही शोक करत नाही. जे काय येईल तर ते आनंदाने स्वीकारतो, ईश्वर इच्छा म्हणून स्वीकारतो. तो कशात विषयात रमत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, कारण त्याच्यासाठी द्वेष्यही काही नाहीये, आणखीन प्रेयही काही नाहीये. सगळं जे आहे तर ते भगवंत आहे. त्यामुळे त्याला मी आता अमुक करणार, मी आता तमुक करणार अशा पद्धतीचा उत्साहही नसतो. एक शांत लयीत त्याचं सुंदर जीवन चाललेलं असतं. त्याला जेव्हा अशा पद्धतीने ज्ञान होतं तेव्हा अष्टसात्विक भावही जागृत होतात. मग इथे पुढे जो हा सूत्र आहे तर त्याच्यात मत्तो भवती स्तब्धो भवती म्हणून म्हटलेलं आहे. मत्त म्हणजे दारू प्यायल्यावर होतो तसा मत्त नाहीये हा. तर भक्तीच्या याच्यात त्याला नाचावंसं वाटलं तो नाचेल देखील, त्याला स्वस्थ बसावंसं वाटलं स्वस्थ बसेल देखील. मी फक्त हे थोडक्यात परामर्श घेतेय, कारण सगळी सूत्र पाहण्याचा आपल्याला वेळच नाहीये. तो आत्मा रामो भवती म्हटलाय.
म्हणजे मी आत्मा आहे, मी आणखीन आत्मा ब्रह्म आहे, हे त्याला ज्ञान होतं. आणि ते ज्ञान भक्तीच्या महात्म्यातनं होतं, भक्तीच्यामुळे होतं. जेव्हा माणूस भक्ती म्हणजे ईश्वराची उपासना करायला लागतो, जेव्हा त्याचं अनुसंधान ठेवायला लागतो, तर तेव्हा विषयाचं अनुसंधान आपोआप सुटतं. ज्ञानामध्ये काय होतं की विषयाचं विचार हा विवेकपूर्वक आपल्याला कमी करायला लागतो. वैराग्य जे आहे ते विवेकाच्या साह्याने मिळवायला लागतं, आणि ती फार कठीण गोष्ट आहे. मग रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जग अशी अवस्था होऊन जाते. पण त्याच्यापेक्षा जर का भक्ती असली तर तो कृष्ण जो आहे तो आपलं अंतःकरण इतकं आकर्षित करून घेतो, त्यामुळे विषयांच्या बद्दलची आपोआप अनास्था निर्माण होते, आपोआप विषयांची इच्छाच जाते. आणि असं असल्यामुळे तो शांत होतो, कशाच्या मागे त्याचं धावणं संपतं, आणि आत्मा राम होतो. म्हणजे स्वतः आत्मा आहे, ब्रह्म आहे, हे त्याला ज्ञान होतं. समर्थांचा आत्माराम म्हणून एक अतिशय सुंदर ग्रंथ आहे. त्याच्यात केवळ 5 समास आहेत. आणखीन त्या समासात अतिशय सोपं विचाराचं साधन सांगितलेलं आहे. सोपं नाही म्हणता येणार, पण अधिकाऱ्यासाठी ते सोपं आहे. त्या ग्रंथामध्ये ते सोपं वाटतं, पण वास्तविक अतिशय कठीण साधन आहे, हे सत्यच आहे. पुढे सूत्र जे आहे, सा न कामयमाना निरोध रूपत्वा. म्हणजे भक्ती जी आहे ती कसलीही अपेक्षा करत नाही. अपेक्षा करत नाही म्हणजे काय, देवानी मला अमुक द्यावं वगैरे नाही. ह्याचाच पुढला भाग, सा न कामयमाना. तिला कसलीही त्याच्याकडनं परतफेडीची, पुन्हा त्याने प्रेम करावं वगैरे कसलीही इच्छा नसते. निरोध रूपत्वात म्हणजे तिथे त्याग अपेक्षित आहे. निरोध म्हणजे जो आपण अष्टांग योगातला निरोध म्हणतो तसा हा योग निरोध नाहीये. तर निरोधाचा अर्थ इथे त्याग होतो. म्हणजे स्वतःच जे आहे ते सगळं तिथे त्याग व्हायचं आहे. मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवता. मी तू पण जगन्नाथा हो एक चितत्वता. हे जे आहे तर ते तिथे अपेक्षित आहे. तिथे मी संपूर्ण जाऊन तू आणखीन तूच येतो. तू जे म्हणशील ते खरं, तुला जे हवं ते खरं. तिथे माझं काहीही मत नाहीये, माझं काहीही नाहीये. माझं जे आहे ते सगळं तुझं आहे. अशा यांनी इथे निरोध रूपत्वात म्हणून म्हटलेलं आहे. ती निरोध स्वरूप आहे भक्ती, म्हणजे त्याग स्वरूप आहे. त्याच्याकडनं काही मिळावं हे जेव्हा येतं तेव्हा ती देवाणघेण होते, देवाणघेवाण होते ती. आणखीन जेव्हा मी केवळ देऊ बघते तर त्यावेळेस ती भक्ती होते. आता निरोधाचा पुढे अर्थ सांगतायत 8व्या ह्याच्यात, की लौकिक वैदिक जे काय सगळं आहे, फळं जी सगळी आहे, सगळा जो व्यापार आहे, सगळं जे कर्तव्य आहे, सगळ्याचा त्याग होतो. समर्थ सांगतात की सकळ धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. तेच इथे वेगळ्या शब्दात सांगितलेलं आहे, की स्वस्वरूपात रममाण होणं म्हणजे त्या ईश्वराच्या मध्ये रममाण होणं हा सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. आणि त्याच्यासाठी बाकी काहीही सोडायला लागलं तरी हरकत नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात की देव जोडे तरी करावा अधर्म. म्हणजे देवाच्यासाठी जे काय करू, देवाच्या प्राप्तीसाठी खोटं बोलायला लागलं तरीही बिघडत नाहीये. देवाची प्राप्ती ही महत्वाची आहे. सकळ धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म जिथे म्हटलं जातं, तर तिथे बाकीची सगळे जे धर्म आहेत, सगळी कर्तव्य आहेत, ती बाजूला ठेवायला लागतात. पण हे कधी, जेव्हा स्वतःला बाजूला ठेवता येतं तेव्हा. नाहीतर असं सांगितलेलं आहे समर्थांनी की सगळी कर्तव्य बाजूला ठेवा, ही पळवाट नाहीये. जेव्हा मला काहीही गोष्ट हवी वाटते तर त्यावेळेस मी कर्तव्यातनं दूर होऊ शकत नाही. जेव्हा मला स्वतःला चांगले कपडे वाटतात घालावेसे, जेव्हा मला स्वतःला फुलं, चांगलं अन्न वगैरे वाटतं, तर त्यावेळेस मी कर्तव्यापासून दूर जाऊ शकत नाही. हे केवळ पूर्ण निरोध जेव्हा होतो, जेव्हा सगळ्या आश्रयांचा त्याग होतो, अन्याश्रयाणाम त्याग हा म्हटलेला आहे, अनन्यता म्हटलेला आहे, असं जेव्हा होतं तर तेव्हा जसं
सकळ धर्मा माझी जे म्हटलेलं आहे तर तसं शक्य आहे. देव जोडे तरी करावा अधर्म हे त्यावेळेस आहे, एरवी नाही. तुकाराम महाराजांवरती अनेक लोक ठपका ठेवतात की त्यांनी संसार केला नाही. आता देशभक्तच जेव्हा संसार सोडून देशासाठी प्रयत्न करतात, प्राण अर्पण करतात, त्यावेळेस काय म्हणतात की त्यांनी देशासाठी घरादारावरती तुळशी पत्र ठेवलं. इथे देवासाठी ठेवतात, मग त्यांना नावं का ठेवायची? ते अत्यंत उच्च ध्येयासाठी घरदारावरती तुळशीपत्र ठेवल्यासारखा तुकाराम महाराजांनी केलं, मीरेने केलं. तशी जर का भक्ती असली तर मग ही बंधनं राहत नाही. पण जर का तशी भक्ती नसली तर आपली कर्तव्य उत्तम रीतीने करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण त्या पातळीला जाऊ शकत नाही, सामान्य लोक आहोत आपण. मग आपल्याला सगळी कर्तव्य ईश्वर भावनेने जर का केली तर काय हरकत आहे? जो त्याग आहे तो इथे त्याग आहे. मला माझ्या श्रीगुरूंनी सांगितलं होतं, दवाखान्यात फार पेशंट आले तर मला कंटाळा यायचा, पाहुणे फार आले तर अभ्यासाला वेळ मिळायचा नाही, म्हणून त्रास व्हायचा. त्यांनी मला सांगितलं होतं की प्रत्येक येणाऱ्या पेशंटकडे ईश्वराचं रूप म्हणून का नाही पाहत? घरात येणारे पाहुणे ईश्वराची रूप आहेत, त्यांची त्या रूपात सेवा कर. आणि त्याच्यानंतर मला तो प्रॉब्लेम सगळा सुटला होता. हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं की तीही ईश्वराची रूप आहेत. सगळ्या जगात जर का अशा पद्धतीने आपण पाहायला लागलो तर न द्वेष्टी न कांक्षती वगैरे जे भक्ती सूत्रांचा आत्मा आहे, जवळजवळ म्हणूया की जो भक्त असतो तर तो कसलीही अपेक्षा करत नाही, फक्त देव बघतो तो, ते शक्य होतं. पण त्याच्यासाठी हा विचार ठेवायला लागतो. एकदा विचार करून चालत नाही, हा विचार सतत ठेवायला लागतो आणि सतत ठेवला तरच ते साध्य होऊ शकतं. म्हणून ती जी आहे तर ती त्या अनन्यतेमध्ये इतर विषय त्याग ही अपेक्षा तशी म्हटलं तर नाहीये. इतर विषयांचा त्याग न करता ते सगळे जे आहेत ते ईश्वरार्पण बुद्धीने उत्तम करता येतात आपल्याला. आपली सगळी कर्तव्य कर्म, सगळी व्यवसाय कर्म, प्रत्येक गोष्ट ईश्वराला स्मरून जर का केली तर ती त्याला अर्पण होतात. राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्यात सदा. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे काय करा व्यवस्थित परमार्थ होण्यासाठी आणि प्रपंच पण होण्यासाठी. प्रपंच जो सावधान तो परमार्थ करील जाणं. म्हणून ही सावधानता, हे विचार, हा विवेक हा सगळीकडे लागतो. आणखीन तो सगळीकडे ठेवणं हे भक्ताचं काम आहे. भक्त म्हणजे केवळ टाळ घेऊन बसणारा म्हणजे भक्त असं नाही. टाळ घेऊन जर का मन आपलं त्या सुरामध्ये रमत असलं, त्या तालामध्ये वाद्यांमध्ये रमत असलं तर ते संगीताची आराधना होते, ती देवाची आराधना होत नाही. देवाच्या आराधनेमध्ये त्या शब्दाच्या अर्थाच्या मागे मन गेलं पाहिजे आणि त्याला साथ संगीताची असून दे, अवश्य असून दे, पण ती नसली तरी देखील काहीही बिघडत नाही. तुकाराम महाराज एकटे भंडारा डोंगरावरती भजन म्हणत असत. तिथे कुठे होते कोण? त्यांचा आवाज कसा होता कोणाला माहिती आज? त्याची आवश्यकता नाहीये. आवश्यकता आहे ती भावाची आहे. भाव बळे आकळे येरवी नाकळे, करतळे आवळेस तैसा हरी. केवळ भावाने तो प्राप्त होतो. आणखीन भाव जर का असला तर तो लांब नाहीये, हेही नक्की आहे. म्हणून तस्मिन अनन्यता म्हणून जे म्हटलेलं आहे की निरोध म्हणजे भगवंताच्या ठिकाणी अनन्यता आहे. आणखीन त्याच्याच बरोबर जेव्हा त्याच्या ठिकाणी अनन्यता येते तेव्हा परमार्थाला जे प्रतिकूल विषय असतात त्यांच्याबद्दल आपोआप उदासीनता निर्माण होते. त्यांच्यातला इंटरेस्ट संपतो, त्याच्यातली रुची संपते, त्यांच्या मागे धावणं संपतं, आणखीन अनन्यता येते. अनन्यतेचं व्याख्या केली आहे की अन्नाश्रयाणाम त्यागो अनन्यता, म्हणजे इतर सगळ्या आश्रयांचा त्याग करणं म्हणजे अनन्यता आहे. आता आश्रयांचा त्याग करणं म्हणजे काय आहे? कसला कसला आश्रय आहे मला? मी जी जगते जीवनात, जो व्यवहार करते तो सगळा आश्रयांच्या वरती अवलंबून आहे.
समजा मी एकटी असते, काहीही माझ्याजवळ नसतं, तर काय झालं असतं? माझा जो सगळा भर असतो, कशामुळे मी शांत राहू शकते? बँकेत बॅलन्स आहे, घर आहे, नातेवाईक आहेत, मित्रमैत्रिणी आहेत. कोणाच्या जीवावरती मी राहते? यांचा आश्रय नाहीये का मला? ह्या सगळ्यांचा मला आश्रय आहे, म्हणून मी निर्धास्त बसलेली असते, की गरज पडली तर मला कोणीतरी मदत करेल. गरज पडली, शेजारी पाजारी आहेत, मुलं बाळ आहेत, हे जे सगळे आश्रय आहेत, ह्या आश्रयांच्या जीवावर मी जगत असते. हे सगळे आश्रय ज्या वेळेस जातात, आणखीन एक ईश्वर त्याचाच आश्रय आहे हे जेव्हा पक्क होतं, तेव्हा ती अनन्यता होते. अनन्यता म्हणजे न अन्य, दुसरं काहीही नाहीये. माझ्या सुखासाठी, माझ्या आनंदासाठी, माझ्या जगण्यासाठी केवळ ईश्वर आहे, दुसरं काहीही नाहीये. अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जो असा अनन्य असतो, तर त्याची जबाबदारी भगवंतावरती जाते. मला विचार करायचं कारणच काय आहे? मी माझी काळजी का करावी? देवास भक्ताची चिंता म्हणून म्हटलेलं आहे. जो असा भक्त असतो त्याची चिंता देवाला लागते. मग आपण जे चमत्कार म्हणतो ते काय आहेत? त्या देवाला भक्ताची चिंता लागलेली असते, म्हणून तो अशा अडचणीतनं बाहेर काढतो. मग मी म्हणावं का की मला देवाने अशा अडचणीतनं बाहेर काढावं? माझी लायकी आहे का तेवढी? हा विचार जर का आपण केला की मला देवाकडनं काय हवंय, जगाकडनं काय हवंय, मला किती आश्रय आज आहेत, माझ्या जगण्यासाठी काय काय आश्रयभूत मी मानतीये, हा विचार फार महत्वाचा आहे. अगदी साधी गोष्ट सांगते की मी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा घरातल्या लोकांनी चांगला झालाय जर का म्हटलं नाही तर मला दुःख होतं. म्हणजे आनंदासाठी मी त्यांच्या चांगल्या म्हणण्यावरती अवलंबून आहे. माझ्या आनंदासाठी मी घरात कोणीतरी असणं ह्याच्यावरती अवलंबून आहे. नाहीतर मला भीती वाटते. एकटीने घर कसं खायला उठतं म्हणतात की नाही सगळे. आता एकटं राहून घर खायला उठतं का जयास एकांत मानिला सर्व आधी कळे तयाला, असं होतं. एकांताचं जे सुख आहे तर ते अनेक माणसं भोवती असणाऱ्यात आहे का? पण मी माझ्या सुखासाठी कधी एकांतावर अवलंबून असते किंवा कधी घरात माणसं असणाऱ्यावरती अवलंबून असते. म्हणजे माझं सुख जे आतमध्ये आहे, माझा जो खरा आनंद रूपता माझी आहे, माझं जे ईश्वराशी तादात्म्य आहे, ते मी विसरून माझ्या आनंदासाठी, सुखासाठी इतरांच्यावरती अवलंबून राहायला लागली आहे. ह्याला माझे श्री गुरु परोपजीवी असं नाव देतात. की माझ्या आनंदासाठी मी जेव्हा कशावरही अवलंबून राहायला लागते, तर त्यावेळेस मी माझ्यासाठी नाहीये, तर त्यांच्यामुळे मी आनंदित झालीये. याचा अर्थ मी देवाला विसरलीये. बँकेत आहेत पैसे म्हणून माझं नीट चाललंय, म्हणून मला काळजी नाहीये. आता बँकेतले पैसे जर का उद्या बँक बुडाली तर काय करणार आहोत आपण? कितीतरी हल्ली असे उदाहरणं येत आहेत. त्यावेळेस देवाला भक्ताची चिंता हे लक्षात घ्यायला लागतं. ह्या सगळ्या आश्रयांचा त्याग आपल्याला करायला लागतो. केवळ बँक बॅलन्सने नातेवाईक आहेत ते ऐनवेळी धावून येतील. आता माझी मुलगी आहे युके मध्ये, ती धावून येणार आहे का? मला जर का काही झालं तर ती धावून येणार आहे का? मग शेजारी पाजारी आहेत ना, म्हणजे मी कशावरती अवलंबून आहे? माझ्या ह्याच्यात कोणीतरी मला मदत करेल ह्याच्यावर मी अवलंबून आहे मानसिक दृष्ट्या. ईश्वर आहे हे माझ्या मनात आहे का? ईश्वर मला काय मदत करेल किंवा न मदत करता तसाच घेऊन जाईल, हा विचार मी का नाही करू शकत? याला कारण मी अवलंबून आहे कोणावरती तरी. आणि जेव्हा मी अवलंबून राहते तर त्यावेळेस अनन्यता नसते तिथे. अनन्यतेच्यासाठी सगळं काही ईश्वरावरती सोपवलं पाहिजे. भार आभार घालावा तयाची वरी, देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासे न करावे निर्वाण. फार महत्वाची गोष्ट आहे. इतकी जेव्हा आपल्याला त्या देवाबद्दल
आत्मीयता वाटते, जेव्हा मी आणखीन देव ह्यांच्यात आता अंतर राहू नये अशी ओढ निर्माण होते, त्यावेळेस ती अनन्यता यायला लागते. तोपर्यंत अनन्यता येत नाही. देव माझा प्राण आहे. आणखीन आपल्याला माहिती आहे की प्राण गेले तर देह राहत नाही. आणि मला वाटतं की देह नाही म्हणजे मी नाही, म्हणजे मी देहावरती अवलंबून आहे, देहाच्या आरोग्यावरती अवलंबून आहे. किती पद्धतीने आपल्याला विचार करता येतो, कशा कशावरती अवलंबून आहे. आता करोनाचं चाललेलं आहे, सगळे लोक घाबरलेले असतात. कशासाठी घाबरायचं? जर का प्रारब्धात आजार होणं असलं तर आजार होणार आहे, जर का नसलं तर हॉस्पिटलमध्ये काम करून सुद्धा होणार नाहीये. हा विचार ठेवायला लागतो. जे काही आहे ते देवावरती जर का सोपवलं, आपल्याकडनं आपण पूर्ण काळजी घ्यायची आणि देवावरती सोपवायचं. अशा पद्धतीने गेलो तर देवावरती सगळा आपण भार घालतोय. आणखीन असा जर का आपण भार घातला, खरोखरी घातला, मनापासून घातला, तर देवासी भक्ताचा विसर पडणार नाही. देव कधीही भक्ताला विसरणार नाही, खरी भक्ती असली तर. नाहीतर हाय आणि बाय अशा पद्धतीने देव येतो आणि जातो. सकाळी उठून स्नान करून पूजा बिजा केली की देव आहे आणि नंतर विसरून जायचं त्याला. हा अन्याश्रयाणाम त्याग नाही. जेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी मी इतरांवर अवलंबून असते, तर तेव्हा तो मला अनेक आश्रयांच्या आधाराने मी जगतीये. पण देवाच्या आश्रयातनी जेव्हा जगायला लागेल तर त्यावेळेस ती अनन्यता होईल. अनन्यतेत आणखीन ही आहे की सोमवारी शंकराला जा, मंगळवारी देवीला जा वगैरे, ह्या पद्धतीने जी उपासना केली जाते त्याला व्यभिचारी उपासना म्हणतात. एको देवो देवकी पुत्र वगैरे अशा पद्धतीने जे एक श्लोक आहे, मला तो श्लोक आठवत नाहीये, एकम गीतम देवकी पुत्र गीतम वगैरे जे आहे, तर तिथे दुसरा देव माझ्यासाठी नाही, एक म्हणजे एकच आहे. कृष्णात परम किमपि तत्व महन न जाने, हे जे आहे इथे अनन्यता येते. आता असं म्हणाल की शंकराचार्यांनी प्रत्येक देवतेच्या वेळेस तू एकच आहेस आणि तूच माझा आधार आहेस अशा पद्धतीने रचना केली आहे. ती पातळी वेगळी होती आणि माझी पातळी वेगळी आहे. त्यांची जी पातळी आहे ते प्रत्येक देवता हे ब्रह्मस्वरूप आहे हे त्यांना पूर्ण ज्ञान होतं. आणि त्याच्यामुळे त्या त्या देवतेच्या स्तोत्राच्या वेळेस ते त्या देवतेशी अनन्य होत होते, एकरूप होत होते, म्हणजेच ब्रह्माशी एकरूप होते. त्यामुळे ते तशी रचना करू शकतात. पण जेव्हा मी सोमवारी शंकराचा आणि मंगळवारी देवीचा आणखीन अशा पद्धतीने उपास करते आणि उपासना करते, तर तेव्हा माझं चित्त एके ठिकाणी राहू शकत नाही. पूजा करताना जर का घरात भरपूर देव असले, देवघरात आपलं चित्त एका देवाशी स्थिर होऊ शकणार आहे का? किती देवांची आपण स्थिर करू शकू? अनेक देव असतात. सगळ्या देवांची आपण तेवढ्याच भावानी सगळी काय म्हणूया पूजा अर्चना हे करू शकणार आहोत का? खटाळभर देव आहेत एवढे थुरले, काय केलं जातं? सगळे देव काढले जातात, तामनात घेतले जातात, पाणी ओतलं जातं, एका वस्त्रात सगळ्यांना ठेवून घासलं जातं, म्हणजे पुसलं जातं अंग त्यांचं. सगळ्यांना देव मांडले जातात, प्रत्येकाला कुंकू लावत जा, हळद लावत जा वगैरे होत जातं. म्हणजे ही एक प्रकारे कवायत होते, ती पूजा नाही राहत, ती अर्चना नाही राहत, अर्चना भक्ती होत नाही तिथे. तर तिथे एक करायचं काम म्हणून करून टाकलेलं काम होतं. असलं अशा पद्धतीने पूजा ही अपेक्षितच नाहीये. आणि यासाठी म्हटलं जातं की देवघरात एखादाच देव असावा, मग त्याची सर्व भावांनी पूजा करावी. तो तिथे आहे, प्रत्यक्ष जिवंत आहे, अशा भावाने जर का त्याची पूजा केली तर ती खरी पूजा होते, ती त्याला पोचते, आणखीन तो तिथे येतो. एकनाथी भागवतात हे पूजेचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे, कशा पद्धतीने पूजा करावी ते. आपल्या हृदयातनं तो देव काढून त्या मूर्तीत स्थापन करायचा आहे आणि मग त्याची पूजा करायची, तो तिथे आहे असं समजून.
आणि विसर्जन जे करायचं आहे ते पुन्हा हृदयातच करायचं आहे. म्हणजे तो अखंड माझ्या जवळ आहे. अनन्यता आहे तिथे. देव नाही अशी जागा नाहीये. अनन्यता म्हणतात याला. तो अखंड आहे आहे आणि आहे, माझ्या जवळच आहे, ही अनन्यता आहे. आणि त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाहीये, ही अनन्यता आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टींचा तिथे त्याग केला जातो. तिथे काहीही शिल्लक राहत नाही. सगळ्या आश्रयांचा त्याग होतो. एक देव तेवढाच खरा राहतो, बाकी काहीही नाही. जे मी जी म्हणतेय, काल जे म्हटलं होतं की पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा, याने सुरुवात होते. आणि अशी जर का आपण त्याच्यासाठी कर्म करायला लागलो, त्यांनी सांगितले तशी कर्म करायला लागलो, तर ती त्याला आपोआप अर्पण होतात. अशी अर्पण झाली कि मग देव लांब कशाला राहणार आहे. चित्त शुद्धी होऊन जाते. आपली तेवढी लायकी येते. तरीच होई जे ज्ञाना अधिकार पात्र. ज्ञानाचा अधिकार येतो. पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरसिये भूमिके समाधी राहे, माऊली म्हणतात. म्हणजे सगळं विसरलेलं आहे. पुढील पैस पारुखे, पुढे काय होणार आहे, काय विचार हवाय, कशाला हवाय, जे येणार आहे ते येणार आहे, नाही येणार ते नाही येणार. मागील स्मरावे ते ठाके, जे होऊन गेलेलं आहे तर त्याच्याबद्दल परत परत आठवून शोक करणं किंवा आनंद मानणं कशासाठी करायचं. माझे श्री गुरु एक फार छान उपमा देतात, याला उदाहरण देतात की एक शांत तलाव आहे. आणखीन तिथनं एक मुलगा चालला होता. त्याने एक दगड घेतला आणि त्या तलावात टाकला. काय झालं, तरंग उठले, दगड तळाशी गेला, पाणी पुन्हा शांत झालं. दुसरा एक माणूस आला, त्याच्या हातात लाडू होता. त्याच्या हातात, त्याला बहुतेक आवडला नसेल, तो माहित नाही, पण त्याने तो लाडू घेतला, आणखीन त्या तलावात टाकला. काय झालं तिथे, पुन्हा तरंग उठले आणि तो लाडू तळात गेला, विरघळून गेला पुढे. आपण काय करतो, लोक असे दगडही मारतात, लाडूही देतात. आपण ते पुन्हा बाहेर काढतो. तळात गेलेला दगड किंवा लाडू आपण पुन्हा बाहेर काढतो आणि बाहेर काढून पुन्हा मनावरती तरंग उमटवतो. अनुकूल, प्रतिकूल, आनंदाचे, दुःखाचे, द्वेषाचे, प्रेमाचे, हे तरंग सगळे आपण उमटवतो पुन्हा 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 पुन्हा. कशासाठी, ते जे अंतःकरण शांत आहे ते शांत राहून दे ना. आणि असं जर का ते शांत राहिलं, विचाररहित राहिलं, तर ईश्वराला ते खूप जवळचं असतं. अनन्याश्रयाणाम, अनन्यता म्हटले जे आहे, अन्य आश्रयाणाम त्याग हा जे म्हटलेलं आहे, तिथे हे अशा पद्धतीने मागे रमणं, आणखीन पुढचा विचार करणं, ही प्रत्येक गोष्ट गेली पाहिजे. यालाच वर्तमानात जगा असं नाव हल्ली दिलं जातं. यालाच दृष्टीसृष्टीवाद असंही म्हटलं जातं. म्हणजे आपण कुठच्या दृष्टिकोनातनं विचार करतोय त्याप्रमाणे याला नावं मिळतात. भक्तीमध्ये हेच सगळ्याचा त्याग करून केवळ त्याच्यामध्ये राहा असं सांगितलेलं आहे. शब्द वेगळे, करायचा एकच. मार्ग वेगळे आपल्याला वाटतात, पण जर का त्याच्या मुळाकडे गेलं तर ते तेच असतात. पण म्हणून कुठचाही मार्ग सतत हा धरलाय, तो सोडलाय, तो पटकडलाय आता, असं करून चालत. आपल्याला एकच पाऊलवाट धरायला लागते आणि त्या पाऊलवाटेवरती जायला लागतं. एकच देव आपल्याला अंतःकरणात धरून ठेवायला लागतो, दृढ धरायला लागतो. आणि मग त्या देवाचं चिंतन करायला लागतं, त्याच्या महिम्याचं चिंतन करायला लागतं, त्याच्या लीलांचं चिंतन करायला लागतं, त्याच्या गुणांचं चिंतन. ही सगळी जेव्हा आपण करतो तर तेव्हा त्याच्याबद्दलचं प्रेम उत्पन्न व्हायला मदत होते. त्याच्या लीला जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला पटायला लागतं की तो सगळ्याच्या मागे आहे, सगळ्याला संकटात धावणारा तोच आहे. मग तुझं मोकलीला ऐसे नाही, सगळ्यांना जर का मदत करतोय तर तो मला का नाही करणार. जर का मी पण तेवढी अनन्यता ठेवली, जर का मी पण तशी वागले, तर मग मला पण तो मदत करणार आहे. पण मदत करेल ह्या अपेक्षेने जर का मी त्याची भक्ती केली
तर ती सकामता येते. देवाची मला मदत करावी कारण मी त्याची भक्ती करते असं म्हटलं की तिथे सकामता आली आणि तिथे भक्ती संपली. आपण कधी अशा पद्धतीने भक्तीचा मार्ग सोडून जगाच्या ह्याच्यात जातो, व्यवहारात शिरतो, हे आपल्याला कळत नाही. म्हणून स्वतःवरती सतत लक्षात ठेवायला लागतं, सतत लक्ष ठेवायला लागतं की मी आज जे करतेय तर ते कशासाठी करतेय. आज जो आत्ता मी कृती केली त्याच्या मागे माझा काय उद्देश होता, हे जर का आपण सतत लक्षात ठेवलं, लक्ष ठेवून राहिलो आपल्यावरती, तर आपल्याला कळतं आपण किती घसरतोय, आपल्याला काय करायला हवाय. अन्याश्रयाणाम त्याग हे जर का आपण पक्क विचारात ठेवलं तर आपण इतर गोष्टींचा विचार सोडून देऊ शकतो. मग फक्त त्या एका भगवंताला धरून ठेवू शकतो. आणि जेव्हा अशा भगवंताला आपण धरून ठेवतो तर त्यावेळेस तो आपल्यापासून लांब नसतो. हळूहळू तो आपल्याला त्याच्यात सामावून घेतो. म्हणजे आपण भक्त होतो. जेव्हा एकरूपता येते तर त्यावेळेस खरी भक्ती असते. तोपर्यंत खरी भक्ती नाहीये. तोपर्यंत जी आहे ती उपासना चाललेली आहे आपली. खरी भक्ती जी आहे तर ती एकरूपतेमध्ये आहे, देवाशी एकरूप होण्यात आहे. देव जो आहे तर तो माझं सर्वस्व आहे, तोच आहे, मी नाही, ह्याच्यात आहे. पण हे सगळं चाललेलं असताना सगळी जी लौकिक आहेत, वैदिक आहेत कर्म, त्या सगळ्यांमध्ये जशी व्यवहारात कर्म करायला लागतात तशी करत राहायला लागतात. फक्त ती भगवत स्मरणात केली की आपल्याला तीच कर्म भगवंताकडे घेऊन जातात. आपल्याला नेहमी भीती वाटते की मी जर का भक्ती करायला लागले, आणखीन मला तिथे एकता आणता यायला लागली तर मग माझा संसार नाही का जाणार. असं काहीही होत नाही. जर का आपण व्यवस्थित विचार केला, आणखी नीट अशा पद्धतीने भक्ती केली, लौकिक व्यवहारिक सगळी कर्म जर का त्याच्या विचारात केली तर कर्मही होतात, उत्तम रीतीने होतात, आणखीन भगवंतही दूर जातात. याला कर्मयोग म्हणतात. कर्मयोग म्हणजे अखंड कर्म करत राहणं नाही, तर ती त्याच्या स्मरणात करणं, त्याला अर्पण करून करणं हे आहे. 12वा अध्याय जर का आपण पाहिला गीतेचा तर त्याच्यात या पद्धतीने खूप सांगितलेलं आहे. आणखीन अशा ह्याच्यात भगवत प्रेमाचा जर का मनात दृढ निश्चय झाला तर शास्त्राचं रक्षण पण करायला लागतं. शास्त्र विरुद्ध कर्म करायची नाहीये. अंतःकरणात प्रेम नसताना जर का आपण शास्त्र विरुद्ध कर्म करायला लागलो, मी भक्त आहे अशा ह्याच्यात, तर तिथे पतन होऊ शकतं. आता लौकिक व्यवहार वगैरे सगळं जे आहे तर तो करायला लागतो कुठपर्यंत, मला ज्ञान जोपर्यंत दृढ होत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर देह तो व्यवहार करतो पण माझा त्याच्यात संबंध नसतो. गोरोबा काकांनी म्हटलेलं आहे ना की देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, पण तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. प्रारब्ध आहे ते देहाला मर्यादित आहे. देह काम करेल, त्याला जे भोगायचं ते भोगेल, पण माझं मन मात्र भगवंताच्या ठिकाणी पाहिजे. याला म्हणतात की मनात भगवत प्रेमाचा दृढ निश्चय आहे आणि त्याच्या तो असून देखील शास्त्राचं रक्षण केलेलं आहे, शास्त्र शुद्ध कर्म केलेली आहे. कारण येथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती, येरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न संटावे, विशेष आचरावे लागे संती. माऊलींनी सांगितलंय. जे असे झालेले असतात, जे भक्त असतात, त्यांनी विशेष करून लक्ष देऊन कर्माचं आचरण करावं, व्यवस्थित कर्म करावी, फक्त ती भगवंताच्या स्मरणात करावी, त्याला अर्पण करून करावी. एवढा एकच करायला लागतं, बाकी काहीही करायला लागत नाही. व्यवहार कुठेही जात नाही, सगळं आपलं जसं चालायचं तसं घर वगैरे व्यवस्थित चालतं, पण आपण मात्र भगवंताच्या जवळ जातो. आता जर का तसं केलं नाही समजा तर काय होईल. नारदांनी सांगितलेलं आहे, त्यांनी जी भक्तीची व्याख्या केलेली आहे
त्याच्यात सगळी कर्म भगवंताला अर्पण करणं, आणखीन तद्विस्मरणे परम व्याकुलता. त्याचं जरा जरी विस्मरण झालं तरी चित्त व्याकुळ होतं. उदाहरण देताना यथा व्रज गोपिकांना म्हणून त्यांनी उदाहरण दिलंय. जसं गोकुळातल्या गोपी ज्या होत्या, तर त्यांची जी अवस्था होती ती गोपी काय करत होत्या? जनाबाईंचा अभंग आहे ना, देव खाते देव पिते देवावरी मी निजते. म्हणजे त्यांना जसा सर्वत्र फक्त देव दिसत होता, तसा ह्या गोपींनाही सगळीकडे फक्त देव दिसत होता. बाकी कोणीही नाही, फक्त तोच देव आहे. आणि त्याला त्या कान्हा म्हणत होत्या, कृष्ण म्हणत होत्या. पण त्याचं स्वरूप त्यांना माहित होतं. ते जर का माहित नसतं आणि त्या अशा पद्धतीने भक्ती करायला गेल्या असत्या तर तो व्यभिचार झाला असता, असं नारद मुनी म्हणतात. की त्या अवस्थेत देखील भगवंताच्या महात्म्याची त्यांना विस्मृती नव्हती. भगवंत काय आहे हे त्यांना निश्चित माहिती होतं. आणि ते माहित असताना त्याची उपासना करत होत्या, त्याची भक्ती करत होत्या, त्याच्याशी अनन्य राहून करत होत्या, त्याला आपलं सर्वस्व मानत होत्या. आणि त्याच्यासाठी त्यांनी संसाराचीही पर्वा केली नाही, वेळ प्रसंगी कसलीही पर्वा केली नाही. जर का तसं नसतं तर ते प्रेम जाराप्रमाणे होईल, असं नारद मुनी म्हणतात. भगवंताच्या स्वरूपाचं जर का आपल्याला पूर्ण कल्पना असली, भगवंत काय आहे माहिती असलं, आणि मग मग फलतेनी भावे मन मज आतू येते होवावे, आले तरी आघवे मागील व्हावं, असं माऊलींनी सांगितलेलं आहे. भगवंतांनी गीतेमध्ये ते सांगितलेलं आहे की कोणीही कसाही असो, तो माझ्याकडे एकदा आला की मद्रूप झाला. कुठच्याही भावानी येऊन दे, पण माझ्याकडे तो भाव असू दे. आता कंस म्हणा, शिशुपाल म्हणा, रावण म्हणा, त्याच्याशी वैर करत होते, द्वेष करत होते, पण त्या भावानी ते भगवंताचंच चिंतन करत होते. त्या चिंतनात सगळी कर्म करत होते. आणि ती कर्म करत असताना अखंड चिंतन भगवंताचं असल्यामुळे ते त्याच्यापासून अलिप्त राहत होते. जरी त्यांना ते कळलं नसलं, जरी त्यांना त्याचं ज्ञान नसलं, तरी देखील ते तिथे जातच होते, भगवंताशीच एकरूप व्हायला निघालेले होते, अखंड भगवंताचं चिंतन केल्यामुळे. काम भावनेनी गोपिका गेल्या, तिथे व्यभिचार झाला नाही, कारण त्या भगवंताचं स्वरूप जाणत होत्या. केवळ भगवंताच्या सुंदर रूपात त्या आकृष्ट झालेल्या नव्हत्या, तर त्याचं त्या स्वरूप जाणत होत्या. आणि स्वरूप जाणून त्या जात असल्यामुळे ती पूर्ण भक्ती झाली, इतकं की त्या भक्तीच्या आचार्या झाल्या. श्रेष्ठ भक्ती ती व्रजगोपींची असं म्हणण्यात येतं, कारण त्या तन मन धनानी पूर्णपणे भगवंताच्या झालेल्या होत्या. त्यांच्यासाठी दुसरं काहीही शिल्लक नव्हतं, त्याच्यासाठी काहीही करायला तयार होत्या. काल कथा सांगितली त्याप्रमाणे अखंड नरकवास सुद्धा त्यांची भोगायची तयारी होती त्या भगवंताच्यासाठी. जेव्हा माझ्या सुखासाठी मी भगवंतावर प्रेम करते, तर तेव्हा त्याला भक्ती म्हणत नाही. जेव्हा त्याच्या सुखासाठी मी करते काहीही गोष्ट, तेव्हा त्याला भक्ती म्हणतात. त्यांनी सुखी व्हावं, मग मला काही झालं तरी चालेल, त्याला जे आवडतं ते मी करावं. त्याच्यासाठी स्नान वगैरे प्रत्येक गोष्ट गोपी भगवंतासाठी करत असत. स्वयंपाक पाणी घरचं सगळं काम भगवंतासाठी करत असत. भगवंत त्यांच्या मनातनं कधीही दूर नव्हता. आता रावण वगैरेंना निश्चित मुक्ती प्राप्त झाली, अखंड त्यांनी भगवंताचं चिंतन केलं होतं, कुठच्या काही भावांनी असे ना भगवंताचं चिंतनच केलं होतं, पण त्यांना भक्तीचा आनंद नाही मिळाला. त्यांचं मन अखंड द्वेषात आणि संतापात अशा ह्याच्यातच बुडून राहिलं होतं. त्यामुळे जरी मरणोत्तर मुक्ती मिळाली, तरी भक्तीचं जो सुख असतं, जो आनंद असतो, भगवंताशी एकरूप होण्यातलं जे आनंद रूपता असते, ती त्यांना मिळाली नव्हती. ती मिळाली ती खऱ्या भक्तांना मिळाली, अशांना मिळालेली नाहीये. हनुमंताला मिळाली. हनुमंताला बहिश्चर प्राण म्हणून म्हटलेलं आहे. त्याला काय, तो म्हणजे भरत भैया कपिके सिवा कछु नाही म्हणून म्हटलेलं आहे तिथे.
की त्याच्याशिवाय काहीही शक्य नाही, तो होता म्हणून हे सगळं झालं, इतकं त्याच्यावरती भगवंतांचं प्रेम होतं. म्हणजे जेव्हा सगळं सोडून भगवंताची भक्ती केली जाते तेव्हा असं होतं. पण जर का तीच द्वेषाने केली तर भक्तीचा आनंद मिळत नाही, भक्ती सुख मिळत नाही. ज्याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. अनेक लोक हल्ली हे आपल्या तोंडावर फेकतात की तुकाराम महाराज सुद्धा म्हणत होते की आम्हाला गर्भवास पुन्हा मिळून दे, काय हरकत आहे. आता तुकाराम महाराज जे हे म्हणत होते ते कुठच्या भूमिकेतनं म्हणत होते, त्याच्या आधी काय अटी घातल्या आहेत त्यांनी त्याच अभंगात, अखंड संत संग हवा वगैरे, त्यांचा विचार केला जात नाही. एक फक्त अभंगाचा चरण घ्यायचा आणखी त्याच्यावरती सांगायचं की महाराज सुद्धा असंच म्हणत होते, मग तुम्ही कशाला म्हणता की मुक्ती हवी म्हणून. तुकाराम महाराजच म्हणतात की तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी आता दिसचारी खेळी मेळी. म्हणजे मुक्ती मिळालेली आहे, आता पुढला काळ आनंदाने जाईल त्या मुक्ती नावाच्या नवरीशी लग्न केल्यामुळे, असं तुकाराम महाराजच म्हणतात. आणि गर्भवासी घालावे हे कधी म्हणतात, तर ही मुक्ती मिळाल्यानंतर. मुक्ती न मिळता गर्भवासी घालावे म्हणत नाहीत. आणि मुक्ती म्हणजे आनंद रूपता हे विसरून चालत नाही. ही आनंद रूपता प्राप्त होणं हे खरं आहे, परत जन्माला न येणं हा त्याचा साइड प्रॉडक्ट आहे, बाय प्रॉडक्ट आहे. ते आपाप अनुषंगाने येणारी गोष्ट आहे. खरी जी आहे मुक्ती ती भगवंत रूप होणं, तद्रूप होऊन राहणं आणि बस त्या आनंदात राहणं. दुसरं काहीही नाहीये तिथे मुक्तीमध्ये. अत्यंत आनंदात त्या परमात्म्याला जाणावं आणि त्याला जाणून सगळीकडे त्याला बघत तोच सगळीकडे आहे हे पाहून त्याचं स्मरण ठेवावं. जसा माझ्यात आहे तसा दुसऱ्यातही आहे, जसा माझ्यात आहे तसा ह्या जड वस्तूत देखील आहे. जडा जडी अंशी रहाटे जे सरसी ते चेतना गा तुझसी लटिके नाही, म्हणून जे माऊली म्हणतात. तर आपल्या इथे संस्कृतीत जर का आपण विचार केला तर किरसुणीला पाय लागला, किरसुणी लक्ष्मी आहे, नमस्कार करा. कुठच्याही गोष्टीला पाय लावायचा नाहीये. पाय लावताना आता पृथ्वीवरती सुद्धा पाय ठेवताना सकाळी आपण म्हणतो की नाही, पादस्पर्शम क्षमस्व मे म्हणून. म्हणजे तिथे देखील दैवत्व आपण ठेवलेलं आहे, पृथ्वी देवी आहे. आपल्या संस्कृतीत ही व्यवस्था आहे सगळीकडे देव बघण्याची, पण आपण ती जी उपासनेची व्यवस्था केलेली आहे, भोजन म्हणजे यज्ञ आहे, अनेक पद्धतीने आपल्या याच्यात अशा पद्धतीने अखंड देवाचं स्मरण ठेवण्याची व्यवस्था आहे. पण हे निधिध्यासनाचं सोपा उपाय आपण विसरलेले आहोत. काय ठेवलाय त्याच्यात, अशा पद्धतीने आपण ते विसरतोय. ते जर का लक्षात ठेवून आपण केलं, रात्री झोपताना करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवण नयनजम वा मानसम वा अपराधम विहितमहि विहितम वा सर्वमे तत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो म्हणून जर का आपण गेलो तर त्या भगवंताचं आठवण करून जे काय केलंय तर त्याची मला क्षमा कर, मला तुझ्या जवळ ठेव, असं झालं तर मग निद्रा समाधी स्थिती म्हणून अवस्था होऊन जाईल. नाहीतर कशी येईल? ही भक्ताची होती, ही माझी नाहीये, हे लक्षात घ्यायचं. आणि हा जो भक्त आहे तर हा भक्त विभक्त नव्हे, तो भक्त या स्थितीपर्यंत मला पोचायचा आहे. खरा भक्त जो आहे तो तसा आहे हे न विसरता आपल्याला पुढे जायचं आहे. त्या ज्या गोपी होत्या त्या भगवंताच्या सुखामध्ये आपलं सुख बघत होत्या. आणखीन जेव्हा व्यभिचारी भक्ती असते तेव्हा स्वतःचं प्रेम पहिलं बघितलं जातं, स्वतःचं सुख पहिलं बघितलं जातं. हल्ली आपण एक एक ऐकतो की एकतर्फी प्रेमातनं, त्याला प्रेम का म्हणायचं मला माहित नाही, पण एकतर्फी वासनेतनं मी म्हणेन त्याला, कोणीतरी कोणावरती तरी ऍसिड घातलं, मारलं वगैरे, ह्याला प्रेम म्हणता येईल का? प्रेम म्हणजे तुला जे हवंय ते तू योग्य वाटेल ते कर, माझ्याकडे नाही आलीस तरी चालेल, ह्याला प्रेम म्हणतात. तुझ्या सुखासाठी मी काहीही करेन, हेच प्रेम भगवंताकडे वळवलं तर भक्ती होते. माणसाकडे वळवलं
तर ते अनित्य असतं, आज ना उद्या जातं. एवढे प्रेमविवाह होतात, किती टिकतात? जोपर्यंत प्रेम चाललाय सो कॉल्ड, तोपर्यंत चांगली बाजू समोर ठेवली जाते, थोडा काळ सहवास असतो आणि नंतर भ्रमनिरास व्हायला लागतात. जेव्हा व्यवहार येतो तर त्यावेळेस तशा पद्धतीने वागणं कसं शक्य आहे? व्यवहारात तसंच व्यवहारासारखं वागायला लागतं आणि मग भ्रमनिरास होतात. घटस्फोटांचं प्रमाण किती वाढलेलं आहे? हेच कारण आहे की अपेक्षा ठेवल्या जातात आणि भगवंताच्या ठिकाणी अपेक्षा ठेवल्या की सगळं संपलं, भक्तीचा बोजवारा झाला. तिथे भक्ती होऊच शकत नाही. म्हणून तत्सुखे सुखित्वम हे जे सांगितलेलं आहे ते भक्तीचं एक वर्माची गोष्ट आहे की भगवंताला ज्याच्यामुळे सुख वाटेल त्यांनी मी सुखी होणार आहे. मग त्याच्यासाठी मला कुठचाही त्याग करायला लागला तरी चालेल, कितीही कष्ट पडले तरी चालतील, त्याने भगवंताला आनंद होणार आहे ना? चालेल. मग भगवंताला आनंद झाला पाहिजे, त्याला सुख झालं पाहिजे, हे महत्वाचं आहे. माझं सुख, माझा आनंद हे सगळं गौण आहे, असा जेव्हा विचार होतो तर त्यावेळेस त्याला भक्ती म्हणतात. तशी जर का नसली तर ती व्यभिचारी भक्ती आहे, ती देवाणघेवाण आहे, तो व्यवहार आहे, ती सकाम भक्ती आहे. सकाम भक्तीने नाही होत, तिथे निष्कामच भक्ती पाहिजे. आणखी निष्काम मध्ये मला काहीही नको, बस मला तुझी पूजा करायची, मला तुझं स्मरण करायचंय, मला त्याच्यातच आनंद आहे, माझा सगळा आनंद त्याच्यात समावलेला आहे, मला त्याच्या पलीकडे काहीही नको, ही भावना आहे. आणि अशी जर का भावना आपली अखंड राहायला लागली तर ती भक्ती होते. आणखीन अशी जी भक्ती आहे तर ती अत्यंत श्रेष्ठ असते. आणि यामुळे भगवंताच्या मुखात आहे की आणि याही वरी पार्था माझी भजनी आस्था, तया ते मी माथा मुकुट करी. ज्ञान झाल्यावरही जर का माझ्या भजनात आस्था ठेवली, म्हणजे जर का तो माझी भक्ती, माझं स्मरण हे करत राहिला, एकरूपता येऊनही जर का माझं स्मरण तो करत राहिला, माझ्याकडे प्रेमाने येत राहिला, तर त्याला मी मस्तकावर मुकुट असल्यासारखा, थोडक्यात म्हणजे देवाला मस्तकी धरतायत. आपलं भक्ताला देव मस्तकी धरतायत. आपल्याला नारद मुनींची कथा माहिती आहे ना, की नारद मुनी एकदा बघायला गेले की आपण सगळं भगवंताचं पूजन करतो, भगवंत कोणाचं करतायत? देवघरात गेलायत म्हणतायत, देवघरात बसून ते कोणाचं पूजन करतायत? भगवंत भक्तांचं पूजन करत होते. म्हणजे जितका आपल्याला भगवंत आवडतो तितकाच भगवंताला भक्त प्रिय असतो. गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये एक खूप सुंदर गोड म्हणूया भावना व्यक्त केलेली आहे भगवंताच्या ह्याच्यात, की अर्जुन जर का आता माझ्याशी एकरूप झाला तर मग मला अर्जुन कुठला? मग मला बोलायला अर्जुन कुठनं मिळणार? सख्य भक्ती होती ना, सख्य दिलं होतं देवानी. आणखीन जर का मला सखा नाही उरला तर माझ्या आनंदाला काय मग राहिलं? म्हणजे भगवंताला भक्त हवाय. भक्ताला त्यावेळेस भगवंतापासून लांब गेलं तरी काही वाटलं नसतं एखाद वेळेस, पण भगवंताला भक्ताची ओढ लागलेली होती, ह्याला भक्ती म्हणायचं. ही जी आहे ही भक्ती, की मला आता मग अर्जुन कुठला राहील, म्हणून त्याला जरा वेळ आपण एकरूप नको होऊन देऊया, ही भगवंताची इच्छा होती. की त्यांनी तिथे द्वैत स्वीकारलं होतं, द्वैत हवं होतं भगवंताकडनं. आणि भक्ताकडनं कधी हवं असतं? भक्ताला कधी हवं वाटतं द्वैत? विभक्त न राहता द्वैत त्याला आवडतं. भगवंतालाही तसंच हवं असतं वास्तविक, की तो माझ्या जवळ आलेला आहे आणि तरी सुद्धा त्याच्याशी बोलण्याचं, वार्तालाप करण्याचं, त्याच्याबरोबर हिंडण्याचं सुख मला मिळत आहे, हे भगवंतालाही हवं असतं. म्हणून ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, हे जे भगवंतांनी सांगितलेलं आहे, तर ते सत्य आहे की जो जशी उपासना करतो तसाच मी पण त्याचं भजन करतो. म्हणजे भगवंत देखील भक्ताचं भजन करतो आणि भक्त हा भगवंताचं भजन करतो. ही किती सुंदर, अतिशय सुंदर ही अवस्था आहे. आणि ही अवस्था या नारद भक्ती सूत्रात नारद मुनींनी वर्णन केलेली आहे.
की भक्ती ही कर्म ज्ञान योगापेक्षाही श्रेष्ठ आहे, असं जे त्यांनी 25व्या सूत्रात म्हटलेलं आहे, त्याला हे कारण आहे की ज्ञानामध्ये एकरूपता आहे, पण तिथे शांत एकरूपता आहे, तिथे आनंदाचा भोग नाहीये. योगामध्ये निर्विकल्प समाधी जी आहे ती ज्ञानरूप समाधी नाहीये, प्रेमरूप समाधी नाहीये, ती निरोधरूप समाधी आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यातनं बाहेर पडल्यानंतर जगाचं सत्यत्व जसंच्या तसं राहतं, जे चांगदेव महाराजांचं झालं होतं. समाधीत इतका काळ राहून सगळ्या सिद्धी प्राप्त होऊन सुद्धा जगाबद्दलची सत्यत्वाची भावना त्यांची गेली नव्हती, आणि म्हणून त्यांनी तो देह आपला सांभाळण्याचा खटाटोप केला होता. म्हणून त्यांना 65 ओव्यांचं चांगदेव 65 सांगायला लागली. जर का ती पाहिली आपण तर आपल्या लक्षात येईल की तिथे केवळ अन्वयाची भाषा आहे, तिथे केवळ सगळीकडे एकच तत्व कसं भरून राहिलेलं आहे हे सांगितलेलं आहे. म्हणून योग काय किंवा ज्ञान काय ह्याच्यापेक्षा भक्ती एवढ्यासाठी श्रेष्ठ आहे की तिथे त्याच्या मागे तत्वज्ञान असून जर का भक्त देवाशी एकरूप झाला तर त्याला त्या भक्तीचा अत्यंत मोठं सुख येतं. आनंदाचे डोही आनंद तरंग येतात. नुसत्या आनंदाच्या डोहात शांतपणे तरंगत राहत नाहीत, तर तिथे आनंदाचे तरंग येतात, त्या लाटांचं सुख अनुभवता येतं. आणखीन हे खूप भक्ताच्यासाठी महत्वाचं असतं. भक्तासाठी कशाला, प्रत्येकालाच आनंद उपभोगाला मिळणं हे खूप जास्त आवडतं, सगळ्यांना आवडतं. आणि ज्ञानामध्ये असा उपभोग नाहीये. केवळ ज्ञानामध्ये तर कोरडेपणा याचा संभव असतो. त्याला जर का भक्तीची जोड असली तर तिथे ज्ञानाचाही आनंद आहे आणि भक्तीचाही आनंद आहे. दोन्ही आनंद तिथे मिळू शकतात. आणि ह्या दोन्हीला योग हा सहाय्यभूत आहे, कर्म हे सहाय्यभूत आहे. पण ह्या सगळ्यांच्या पेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे, कारण ती फलरूप आहे असं नारद मुनी म्हणतात. फलरूप आहे म्हणजे जे साध्य करायचं आहे ते विभक्त नसणं हे भक्तीचं स्वरूप, तेच मला साध्य करायचं आहे. जसं नाम आहे की मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष भवतांची, असं तुकाराम महाराज म्हणतात की त्या नामाच्या माध्यमातनं नामीशी आपोआपच अभेद होतो. ज्याचं नाम आहे तर त्याच्याशी एकरूपता येते. आणि अशी जी भक्ती आहे तर ही सगळ्यांना साध्य होण्यासाठी काय काय करायला लागतं, त्याची लक्षणं काय आहेत, हे नारद मुनी आपल्याला सतत सांगतायत. की तिथे सकामता नसावी, तिथे त्याग असावा, स्वतःच्या पेक्षा भगवंताचा विचार असावा, आणि मग ती जी भक्ती आहे ती साध्य होऊ शकते. ती विचाराने, प्रेमाने, भगवंताचं सतत चिंतन केल्याने, त्याच्यामुळे त्याचा सहवास घडून अशी भक्ती साध्य होऊ शकते. अशी भक्ती आपल्याला सगळ्यांना साध्य व्हावी अशी मी नारद मुनींच्या जवळ, भगवंताजवळ प्रार्थना करते. आणि आज आता इथे थांबते. हरि ओम.